नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे विदेशात शिकणाऱ्या मुलाला दर महिन्याला आईबाप पैसे पाठवायचेत. पण त्याचे आईबाप तर 5 वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले होते. आणि मग आई बाबा, मला या महिन्याचे पैसे मिळालेत, पण मला एवढ्या पैशांची गरज नव्हती, कारण मी इथे एक छोटासा जॉब करतोय, कॉलेजच्या लायब्ररीत काम करतोय. मी त्यातून माझा खर्च भागवेल. तुम्ही कशाला इतका भार स्वतःवर घेतायत? हे पैसे तुमच्याकडेच ठेवा किंवा पुढच्या महिन्यापासून कमी पैसे पाठवत जा, त्यातून भागेल माझं. आणि तुम्ही या पैशांचा वापर मला फोन करण्यासाठी करत जा. किती दिवस झाले तुमचा आवाज नाही ऐकला मी. आता इथे अमेरिकेमध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. आपण स्काईपसारख्या ॲप्लिकेशनवर ऑनलाईन व्हिडिओ कॉलही करू शकतो. पण तुमच्याकडे कम्प्युटर नाही ना, त्यामुळे तुम्हाला पाहता येत नाही. पण कमीत कमी तुमचा आवाज ऐकला तर बरं वाटेल. आई बाबा, पाहता पाहता 4 वर्ष झालीत. मी तुमचा आवाजही ऐकलेला नाही आहे. तुम्ही फक्त मला मनी ऑर्डर पाठवता, पत्र पाठवतात, पण तुमचा आवाज ऐकण्याची खूप इच्छा आहे. प्लीज एकदा कॉल करा ना मला. अमेरिकेत शिकत असलेला गौतम त्याच्या आईबाबांना पत्र लिहत होता. मागील 4 वर्षापासून अमेरिकेत शिकत होता. गौतमची परिस्थिती खूप गरिबीची होती. बाबा रिक्षा चालवायचे तर आई 4 घरची धुणी भांडी करायची. परंतु गौतम हा लहानपणापासूनच खूप हुशार होता. संपूर्ण शाळेत त्याचा पहिला नंबर यायचा. आयुष्यात खूप मोठं व्हायचं, काहीतरी करून दाखवायचं, असं गौतमने ठरवलं होतं. त्यामुळे विदेशात शिक्षण घेण्यासाठी तो आला होता. स्कॉलरशिप आणि अनेक लोकांची मदत घेऊन तो इथपर्यंत पोहोचला होता. मागील 4 वर्षांपासून अमेरिकेत शिकत असतानाही त्याने खूप चांगले मार्क्स मिळवले होते. आता त्याला खूप मोठ्या पगाराची नोकरीही मिळणार होती. आपल्याला नोकरी मिळाली की आईबाबालाही येथेच अमेरिकेला राहायला घेऊन यायचं, असं त्याने ठरवलं होतं. अमेरिकेला गेल्यानंतर सुरुवातीचे 6 महिने आईबाबा त्याला फोन करायचे, परंतु त्यानंतर त्यांनी फोन करणं कमी केलं आणि फक्त पत्रच पाठवत होते. त्यांनी कारण दिलं की फोन करायला खूप पैसे लागतात आणि आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, त्यापेक्षा पत्रात बोललेलं बरं. त्यामुळे मागील 3.5 वर्षापासून गौतमने आईबाबाचा आवाजही ऐकला नव्हता. 15 दिवसानंतर आईबाबाचं पत्र गौतमला अमेरिकेला मिळालं. गौतम खूप खुश होता आणि पत्र वाचू लागतो तर यात आईबाबांनी लिहिलेलं असतं, ठीक आहे गौतम, तुला पुढच्या वेळेस जास्त पैसे नाही पाठवणार, परंतु फोन कशाला करायचा? त्यामध्ये पैसेच वाया जातात ना. आणि तुझं ते काय कम्प्युटरसुद्धा आमच्याकडे नाही आहे. आता तुला फक्त 1 वर्ष राहिले ना, तू लवकर परत ये, त्यानंतर समोरासमोरच भेट होईल आपली. आवाज ऐकून तरी काय फायदा? आईबाबाचं हे उत्तर वाचून गौतमला विचित्र वाटतं, परंतु त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून भारतात परत जायचं, असं तो ठरवतो आणि एक एक दिवस मोजू लागतो. पाहता पाहता 1 वर्ष उलटून जातं. गौतम त्याच्या शेवटच्या परीक्षेत खूप चांगल्या मार्काने पास होतो. त्याला एका मोठ्या पगाराची नोकरीही लागते, परंतु जॉईनिंग आधी तो भारतात काही दिवसांसाठी यायचं ठरवतो, आईबाबांना भेटण्यासाठी. गौतम आईबाबांना सरप्राईज द्यायचं ठरवतो आणि भारतात परत येतो. भारतात उतरल्यानंतर त्याला खूप आनंद झालेला असतो. तो रिक्षा पकडतो आणि घराकडे यायला निघतो. तो चाळीत पोहोचतो. कोणालाही न भेटता सर्वात आधी तो त्याच्या घरी येतो आणि दरवाजा वाजवतो. काही क्षणानंतर दरवाजा उघडतो, परंतु त्याच्यासमोर त्याचे आईबाबा नसतात, तर एक वेगळाच माणूस उभा असतो. तो विचारतो, कोण हवंय तुम्हाला? गौतम दचकतो आणि म्हणतो, माझे आईबाबा इथे राहायचे ना, तुम्ही कोण आहात? हा माणूस म्हणतो, आम्ही मागील 4 वर्षापासून इथे राहतोय. तू कोण आहेस? आम्हाला माहीत नाही आणि तुझ्या आईबाबांबद्दलही माहीत नाही. उगाच टाइमपास करू नको, असं म्हणून हा माणूस दरवाजा बंद करून घेतो. गौतमला काही कळतच नाही की हे काय चाललंय. आपलं आईबाबा कुठे गेले आहेत? गौतम खाली उतरतो आणि चाळीतील कट्ट्यावर येऊन बसतो. तो विचार करू लागतो, आईबाबांनी घर बदललंय, याबद्दल काही सांगितलं नाही. आता ते कुठे राहत असतील? त्यांना फोन नंबरही आपल्याकडे नाही आहे. तेवढ्यात गौतमच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवतं. गौतम मागे वळून पाहतो तर त्याच्या वडिलांचे बेस्ट फ्रेंड सुनील काका असतात.
सुनील काकांना पाहून गौतम खूप खुश होतो आणि म्हणतो, काका मी आईबाबांना भेटायला 5 वर्षांनी परत आलोय आणि आईबाबा घरी नाही आहेत, दुसरेच कोणीतरी आहेत. काय चाललंय मला तर काहीच कळत नाहीये. सुनील म्हणतो, गौतम नको काळजी करू, चल माझ्याबरोबर. गौतम विचारतो, आईबाबा कुठे राहत आहेत, तुम्हाला माहिती आहे का? चला मग, असं म्हणून तो बॅग उचलतो. सुनील गौतमला घरी घेऊन येतो. सुनीलची बायको कावेरी येते. गौतमला पाहून तिलाही खूप आनंद होतो. गौतम या दोघांच्या पाया पडतो आणि म्हणतो, आता तरी सांगा कुठे आहेत आई बाबा. हे ऐकून कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आतमध्ये निघून जाते. गौतम विचारतो, काकूला काय झालंय काका? सुनील म्हणतो, मी तुला आता तुझ्या आईबाबांबद्दल जे सांगणार आहे ना, ते मन घट्ट करून ऐक. हे ऐकून गौतमलाही मोठा धक्का बसतो. गौतम विचारतो, का काका असं का बोलतायत? काय झालं आहे? बाबा आजारी आहेत का की दुसरा काही प्रॉब्लेम झाला आहे? सांगा ना मला. आता पैशांची काळजी करायची काही गरज नाही आहे. मला खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळाली अमेरिकेत. मी काही दिवसानंतर त्यांना अमेरिकेला घेऊनही जाईल. सुनील काकाच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ते म्हणतात, गौतम आता ते शक्य नाही आहे, कारण अमेरिकेत न्यायला तुझे आईबाबा या जगात नाही आहे. देवाघरी गेले ते. गौतमच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्या कानावर जे शब्द पडलेले असतात त्यावर त्याचा विश्वासच बसत नाही. गौतमच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही. तो फक्त आश्चर्याने काकांकडे पाहत असतो. सुनील म्हणतो, गौतम मला माहिती आहे तुझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. तुला हे सत्य पचवता येत नाहीये, परंतु खरं आहे. आता मी जे काही सांगतोय ते सगळं शांतपणे ऐकून घे. 5 वर्षापूर्वी तू अमेरिकेला गेला. त्यानंतर पुढील 6 महिने तुझे आईबाबा तुला नित्यनियमाने दर महिन्याला पैसे पाठवत होते. परंतु तुझा अमेरिकेसारखा मोठ्या देशातील खर्च भागवणं त्यांना खूप जड जात होतं. त्यामुळे तुझ्या बाबांनी रात्रंदिवस रिक्षा चालवायला सुरुवात केली. दिवसाचे 22-22 तास रिक्षा चालवत होते. त्यांची तब्येत खूप बिघडत चालली होती. दुसरीकडे तुझी आईसुद्धा खूप काम करायची. लोकांची धुणे भांडे करण्याबरोबरच तिने स्वयंपाकाचं कामही सुरू केलं होतं. टिफिनसुद्धा ती पोहोचवायची. त्यातच एक दिवस रात्री रिक्षा चालवत असताना एका मोठ्या गाडीवरशी तुझ्या बाबांच्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर काही तासातच ते गेले. गौतम हे सगळं स्तब्धपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सुनील काका सांगतात, तुझे बाबा हे जग सोडून गेले. हा धक्का तुझ्या आईलाही सहन झाला नाही आणि त्यांच्या मृतदेहावर डोकं ठेवून तुझ्या आईने हंबरडा फोडला. तो शेवटचा आणि तीही देवाघरी गेली. एकाच दिवशी तू अनाथ झाला. तुझे आईबाबा हे जग सोडून गेले. गौतम ठसा रडू लागतो आणि म्हणतो, काका हे काय बोलतायत तुम्ही? आणि हे सगळं 5 वर्षापूर्वी झालं तर मला का नाही कळवलं? तुम्ही मला का अंधारात ठेवलं? सुनील म्हणतो, बेटा जेव्हा तुझे आईबाबा त्यांच्या शेवटच्या घटका मोजत होते त्यांनी मला बोलवलं होतं आणि म्हणाले की गौतम अमेरिकेला आहे. जर त्याला समजलं मी या जगात नाही आहे तर कदाचित तो तेथील शिक्षण सोडून भारतात परत येईल. पण मला त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं हवं आहे. तो मोठा माणूस बनला पाहिजे. त्यामुळे त्याला कधी काहीच सांगू नको. मी या जगात नाही आहे. जेव्हा तो शिक्षण पूर्ण करून भारतात येईल ना तेव्हाच त्याला सत्य समजलं पाहिजे. तुझ्या बाबांनी जाता जाता माझ्याकडून हे वचन घेतलं होतं. तुझे आईबाबा गेल्यानंतर तुला सत्य कधीही कळू द्यायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं. आम्ही दोघंच तुला त्यांच्या नावाने पत्र पाठवायचो. तुला सत्य कळू नये म्हणून तुझ्याशी कधी फोनवर बोललोही नाही. गौतमवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. हा त्याच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. गौतम खूप रडत असतो. सुनील त्याला रडून देतो. त्याचं मन मोकळं करू देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गौतम त्याची बॅग भरतो. सुनील विचारतो, कुठे चाललास गौतम? गौतम म्हणतो, काका आता इथे राहून तरी काय करू? जातो मी अमेरिकेत परत. कुठेतरी मन रमावं लागेल ना. आईबाबा नाही आहेत ही कल्पनाच मला सहन होत नाही आहे. सुनील म्हणतो, खरं बोलतोयस तू. नको राहू येथे. इथे राहिला तर दुःखी होशील. तेथे कामात जमलं तर बरं वाटेल तुला. गौतम सुनीलच्या पायावर डोकं ठेवतो आणि म्हणतो, तुम्ही खूप महान आहात. माझ्या बाबांनी तुमच्याकडून एक वचन मागितलं आणि त्यासाठी मागील 4.5 वर्षापासून तुम्ही हे सगळं करताय. आपल्या रक्ताचा नातं नाही आहे, परंतु तुम्ही माणुसकीच्या नात्याने माझ्यासाठी जे केलं आहे ते मी कधीही विसरणार नाही. सुनील म्हणतो,
तुझा बाप माझा बेस्ट फ्रेंड होता आणि मैत्रीचं नातं याला सर म्हणतात. मित्र संकटात असला, मित्राने एखादं वचन मागितलं, मग प्राण गेला तरी 72, पण ते पूर्ण करायचंच असतं. मित्राला मदत करायचीच असते. मी कधी हा विचार केलाच नाही की तू माझ्या मित्राचा मुलगा आहे. माझाच मुलगा अमेरिकेत शिकतोय आणि त्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याला धीर द्यायचा आहे, हिंमत द्यायची आहे, असा विचार करूनच मी हे सगळं केलं होतं. गौतमच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो सुनीलला घट्ट मिठी मारतो. कावेरी काकूलाही नमस्कार करून तो घराबाहेर पडतो. तो पुन्हा एकदा त्या खोलीबाहेर येतो जिथे त्याचं संपूर्ण बालपण गेलं होतं, जिथे त्याचे बाबा शेवटपर्यंत राहत होते. तो दरवाजा वाजवतो. एक माणूस दरवाजा उघडतो. काही बोलणार एवढ्यात हा माणूस म्हणतो, काही नको बोलूस, सुनीलने सगळं सांगितलंय आम्हाला, ये आत. गौतम खोलीमध्ये येतो तर तेथे सगळं बदललेलं असतं, पण त्याच्या डोळ्यासमोर 5 वर्षांपूर्वीची तीच खोली येते, जिथे त्याचे आईबाप असतात, जिथे तो शेवटचा दिवस राहिलेला असतो, जिथे तो लहानपणापासून आईबाबांच्या अंगाखांद्यावर खेळलेला असतो. गौतम या खोलीला डोळे भरून पाहतो त्याच्या पाणवलेल्या डोळ्यांनी आणि निरोप घेऊन तिथून निघून जातो. त्यानंतर गौतम पुन्हा कधीही भारतात येत नाही. परंतु खूप मोठा माणूस झाल्यानंतर तो अशी एक सेवाभावी संस्था तयार करतो, जेथे गोरगरिबांची मुलं विदेशात जाऊन शिकू लागतात आणि त्यांचा खर्च भागवण्यासाठी आईबाप स्वतःच्या जीवावर उदार होऊन जास्त काम करण्याची गरज पडणार नाही. आईबाबांसाठी हीच योग्य श्रद्धांजली आहे असं त्याला वाटतं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आवडली का आजची कथा? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.